क्या खिलाओगे? मगर तू बता क्या खाएगी? हाँ। तो हमने चिकन बिरयानी खाई, वो हाई होगी 360-370 रुपये की। फिर वो कहती घर छोड़ाओ। मगर यार 370 रुपये लगे हैं, मगर वसूल तो करूँगा। प्रणित मोरे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। त्या शो मधील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्याच्या शो मधील हिमांशू जांगरा या तरुणाचा 370 रुपयांची बिर्याणी आणि मुलीबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला नोकरी देखील गमवावी लागली। आता या सगळ्यानंतर प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेक जण यावर बोलत आहेत। या सगळ्यात प्रणित मोरे जेव्हा बिग बॉस मध्ये सहभागी झाला होता त्यावेळी सलमान खानने त्याला एक सल्ला दिला होता। तो व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आता शो दरम्यान 370 रुपयांच्या बिर्याणीबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर प्रणित मोरे याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलाय। नेमका वाद काय? सलमान खानने प्रणित मोरेला काय सल्ला दिला होता? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या 370 रुपयांच्या बिर्याणी वादाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे। एका शो दरम्यान महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे। महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणित मोरेच्या एका शो मधील काही व्हिडिओ क्लिप्स YouTube, Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जोरदार व्हायरल झाल्या होत्या। या व्हिडिओमध्ये महिला त्यांची संमती आणि थेट मृतदेहांचा संदर्भ देत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या होत्या। हा प्रकार सामाजिक संस्कृतीला काळिमा फासणारा आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। शो मधील पहिल्या क्लिपमध्ये हिमांशू जांगरा यांनी डेटवर मुलीसाठी पैसे खर्च केले म्हणजे तिच्यावर शारीरिक हक्क मिळतो अशा आशयाचं अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं होतं। यामुळे महिलांचा अवमान तर झालाच, पण स्त्री संमतीच्या संवेदनशील मुद्द्यालाही पायदळी तुडवण्यात आलं। एका दुसऱ्या क्लिपमध्ये डॉक्टर सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पुरुषांच्या मृतदेहांबद्दल अत्यंत बिभत्स आणि अश्लील वक्तव्य केलं होतं। मृत व्यक्तीच्या आदराला आणि सामाजिक नैतिकतेला धक्का लावणारं हे विधान होतं। केवळ व्ह्यूज, लाईक्स आणि सोशल मीडियावरील एंगेजमेंट वाढवून आर्थिक फायदा कमवण्यासाठीच हा आक्षेपार्ह मजकूर रेकॉर्ड आणि प्रमोट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र सायबरने भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली प्रणित मोरेवर गुन्हा दाखल केला आहे। तसेच हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवार यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे। प्रणित मोरे हा त्याच्या स्टँड अप व्हिडिओ आणि लाईव्ह परफॉर्मन्समुळे लोकप्रिय झाला। कॉमेडी क्लब सर्किटमध्ये त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले। त्याने YouTubeवर स्वतःचा मोठा चाहता वर्ग तयार केला। स्टँड अप मटेरियल आणि विविध विनोदी कंटेंटद्वारे त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। मध्यमवर्गीय जीवनशैली, कौटुंबिक प्रसंग, नातेसंबंध, सामाजिक परिस्थिती आणि भारतीय जीवनशैली यावर आधारित विनोद करणं आणि त्याची खासियत आहे। साधी मांडणी आणि प्रभावी पंचलाइन्समुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली। प्रणितने 2019 ते 2023 या काळात रेडिओ जॉकी म्हणून काम केलंय। या अनुभवामुळे त्याला प्रेक्षकांशी जोडलं जाण्यासाठी मोठी मदत झाली। त्याने अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये सूत्रसंचालन देखील केलं आहे। त्याचे बाप को मत सिखा आणि बॅक बेंचर्स हे स्टँड अप स्पेशल विशेष गाजले होते। प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रणित मोरेने अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील रोस्ट केलं होतं। त्यामध्ये सलमान खान याचाही समावेश होता। बिग बॉस या कार्यक्रमात सलमान खानने अनेकदा प्रणित याच्यावर केलेल्या रोस्टिंग बाबत मिश्किलपणे टोमणे देखील मारले होते। तसेच स्वतःचं नाव कमवण्यासाठी इतरांना कमी लेखू नये असा सल्लाही सलमान खानने प्रणित मोरेला दिला होता। आता हा 370 वाला वाद वाढल्यानंतर कला क्षेत्रातील अनेकांनी प्रणित मोरेवर टीका केली आहे। त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर प्रणित मोरे आणि जांगरा या दोघांनीही माफी मागितली आहे। हिमांशू जांगरा गुरुग्राममध्ये ज्या कंपनीत काम करायचा त्या कंपनीने त्याला त्याच्या 370 रुपयांची बिर्याणी या कमेंटमुळे कामावरून काढून टाकलंय। मात्र सध्या सोशल मीडियावर हा वाद वाढल्याने अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे। तर तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।